नायसूचे ते 4 दिवस मला आयुष्यभर विसरता येणार नाहीत. हॅलो, मी आहे सेजल आणि आहे श्रीदाची मम्मा. डिलिव्हरीनंतर दुसऱ्याच दिवशी मला बाळाच्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्यात आलं. कारण बाळाच्या डॉक्टरांनी सांगितलं होतं, की बाळाला आईचं दूध मिळणं खूप महत्त्वाचं आहे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी. म्हणून मला बाळाच्या हॉस्पिटलमध्ये एका प्रायव्हेट रूममध्ये शिफ्ट करण्यात आलं. पण मन मात्र कायम NICUमध्येच अडकलेलं असायचं. प्रत्येक 2-2 तासांनी जाऊन बाळाला फीड करायला लागायचं. त्या NICUमध्ये इतकी छोटी-छोटी बाळं होती आणि त्यामध्ये माझ्या बाळाला त्या मशीनमध्ये पाहून माझं मन खूप भरून यायचं. माझ्यासाठी ते दिवस खूप कठीण होते. नॉर्मल डिलिव्हरीचे टाके घेऊन बसणं, रात्री झोप न मिळणं आणि तरीही बाळाला 2-2 तासांनी उठून बाळासाठी तयार राहणं. पण एक गोष्ट मात्र खरी झाली, माझ्या बाळामुळेच मला एक वेगळी ताकद मिळाली होती. आई झाल्यावरच आपण किती मजबूत आहोत हे मला त्या दिवसातून कळालं. आणि मग 2-3 दिवसांनी माझ्या बाळाचे सर्व रिपोर्ट्स नॉर्मल आले आणि आम्हाला डिस्चार्ज मिळाला. तो क्षण माझ्यासाठी असा होता, की तो मी शब्दातही सांगू शकत नाही. तर माझा हा तुम्हाला अनुभव आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चलो बाय.